नमस्कार मंडळी, पितृपक्ष चालू होतोय तर पितृपक्षामध्ये आवर्जून बनवला जाणारा खास पदार्थ तुमच्यासोबत शेअर करते, तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मंडळी, लिंबू कट करून आपण आपल्या व्हिडिओचा शुभारंभ करूया। तर नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि सातारकर मराठी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, फक्त चाळण घेतलेली आहे, तिला तेल लावून घ्यायचे। फक्त चाळणीचा वापर करून आज आपण एक खास पदार्थ बनवणार आहोत। तो खास पदार्थ काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं काय मंडळी। तर बघा, ही आम्ही गावाकडून येताना ना आळूची पानं घेऊन आलो होतो। तर आळूची पानं फ्रीजमध्ये राहिली होती बरेच दिवस, तर ती त्यांना थंडी वाजत होती। तर ती सारखी मला म्हणत होती, मला बाहेर काढ, मला बाहेर काढ। तर म्हटलं चला यांना बाहेरच काढून घेऊयात नाही का। तर चला, चाळणीचा वापर करून आज आपण बनवणार आहोत अळूवडी। फक्त चाळणीचा वापर करून बनवणार आहोत आपण, रोल वगैरे नाही बनवणार आहोत। तर बघा, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 चमचे धने घेतलेले आहेत। नंतर हे अद्रक घेतलेले आहे, त्याचं जर तुम्हाला साल काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता बरं काय। नंतर खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा असं घ्यायचं। नंतर लिंबू म्हणाल तुम्ही कशासाठी घेतलं, तर लिंबू ह्याच्यामध्ये पिळण्यासाठी घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर चिंच असेल तर तुम्ही चिंच टाकू शकता, पण चिंच नसेल तर ऑप्शनल म्हणून तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकता बरं काय। एकदा करून बघा, माझ्या पद्धतीने छान होते अळूवडी, टेस्टी पण लागते। तर चला, हे मिश्रण बारीक करून घेऊयात। तर इथे घेतलेलं आहे बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, हळद पावडर घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे जे की काश्मीरी पावडर आहे। अजिबात तिखटवालं घ्यायचं नाही, मीठ घ्यायचं आणि थोडासा गरम मसाला घ्यायचा, कारण आपण मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं नाही। तुम्हाला जर लाल तिखटची आवडत असेल तर लाल तिखट घाला, मिरच्या स्किप करू शकता तुम्ही बरं काय। तर बघा, आता इथं आळूची पाने घ्यायची, नंतर त्याचे देठ अशी सुरीने काढून घ्यायचे। सुरीने देठ काढताना व्यवस्थित काढा, प्रॅक्टिस नसेल तर व्यवस्थित लक्ष देऊन काढा। नंतर हे असे यांना लाटून घ्यायचं, थोडंसं याच्या शिरा मोडून घ्यायच्या। रोलची जर वडी करत असाल तर ही पद्धत तुमच्यासाठी बेस्ट आहे बरं का। नंतर असं चाळणीला पूर्ण तेल लावून घ्यायचं। आपण रोलची वडी नाही बनवत आहोत, एक वेगळ्या पद्धतीनं अळूवडी बनवत आहोत। तर नक्की ही पद्धत ट्राय करून बघा, अगदी खरंच मार्केटमध्ये जशी विकत भेटते ना तशी होते बरं का। तर बघा, आता आळूच्या पानांच्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित अशा शिरा काढून घ्यायच्या। बघा, व्यवस्थित अशा मी शिरा काढून घेतलेल्या आहेत आळूच्या पानांच्या। तर त्याच्यानंतर एक खास टिप सांगते, जर कोणाकोणाला मिरची तिखट लागते हाताला किंवा तिखट सर अगदी आग उठते हाताची किंवा अळूवडी खाजते, तर त्याच्यासाठी ना हाताला असं तेल लावून घ्यायचं। मला आळूची पानं खाजत नाहीत, पण मिरची खूप हाताला तिखट लागते म्हणून मी हाताला नेहमी तेल लावत असते, कारण खूप आग होते, हे तिखटवाल्या मिरच्या असतात त्यामुळे आग होते हाताची, त्यामुळे तेल लावून घ्यायचं बरं का। नंतर बघा, आता ही ते आळूची पाने असे ठेवून द्यायचे। नंतर त्याला असं बेसन पीठ लावून घ्यायचं। तुम्ही म्हणत असाल तू पाटावर का नाही करत आहे, तर आपण अशीच डायरेक्ट अख्खी अळूवडीच्या पानांची वडी बनवणार आहोत म्हणून अळूची पानं अशी ठेवून घ्यायची। नंतर त्याच्यावरती असं पीठ लावून घ्यायचं। एका वेळी कशी तुम्हाला पाहिजे तेवढी, तुम्हाला जेवढ्या लेअर पाहिजेत ना तेवढी पानं घ्यायची। मी 11 पानांची अळूवडी बनवली, तर तुम्ही किती पानांची बनवायची ते तुमच्या मनाने तुम्ही ठरवू शकता बरं का। जर तुमच्याकडे मोठी पानं असतील तर मोठी पानं तर अजून छान बनतील। ही माझ्याकडे जरा छोटी पानं होती त्यामुळे मग मी अशीच बनवते। तर तुमच्याकडे मोठी पानं असतील तर पूर्ण चाळण भरून सुद्धा तुम्ही वापरू शकता बरं का। तर अशी प्रत्येक पानं ठेवून घ्यायची, व्यवस्थित अशी ठेवून घेऊन अळूवडी अशी म्हणजे जे बेसनचा गोळा आहे तो लावून घ्यायचा। तुम्हाला गूळ आवडत असेल ना तर गूळसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता थोडासा। सगळ्या बाजूने अशी पानं गोल फिरली पाहिजेत, व्यवस्थित अशी फिरवून घ्यायची सगळीकडून। तुम्हाला जेवढी जाडसर हवी आहे तेवढी जाडसर तुम्ही पिठाचा थरसुद्धा लावू शकता। तर बघा, आता अशी आपण सगळीकडून दुमडून घेणार आहोत। एक चौकोनी आपला हे बनला पाहिजे अळूच्या पानांचं, असं बनवणार आहोत। तर बघा, व्यवस्थित अशी अळूची पानं मी ठेवून त्याला वरतून पीठ व्यवस्थित असं लावून घेत आहे। तुम्ही कोणत्या पद्धतीने अळूवडी करता ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि काल जो मी व्हिडिओ टाकला होता, कालचा रेसिपीचा व्हिडिओ नव्हता, जो अक्षता ताईच्या बाबतीत आणि यशस्वी ताईच्या बाबतीमध्ये मी टाकला होता, त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी तुमच्या मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद बोलते। नंतर बघा, कढईमध्ये पाणी ठेवल्यानंतर त्याच्यावर चाळण ठेवून द्यायची आणि वरतून असं झाकण ठेवून घ्यायचं। नंतर बघा, आता 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर मी झाकण तुम्हाला खोलून दाखवते। तर अळूवडी आपली कशी झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल, हाताला चिटकली नाही म्हणजे अळूवडी आपली चांगली व्यवस्थित अशी शिजलेली आहे हे कन्फर्म होतं। तर अळूवडी थंड होऊ द्यायची, पूर्ण थंड झाल्याशिवाय बाहेर काढायची नाही। नंतर त्याच्यानंतर अशी बाहेर काढून घ्यायची, कोणत्याही पोळपाटावर घ्या किंवा असं जे भाजी कट करायचं हे असतं त्याच्यावर घेतलं तरी चालेल। नंतर अशी दाबून, एका साईडला दाबून जोरात दाब द्यायचा हातावरती आणि असं कट करून घ्यायच्या।
तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये, पाहिजे तेवढ्या मोठ्या किंवा पाहिजे तेवढ्या छोट्या तुम्ही अळूवड्या कट करू शकता. तर मी असे छोटे छोटेच करते, मला जास्त मोठ्या नाही आवडत म्हणून मी असे छोटे छोटेच करते. पण असं कुठेही होणार नाही की त्याची लेयर सुटते किंवा काय, असं कुठेही तर तुम्हाला जाणवणार नाही. तर तुम्हाला पुढे दिसतच असेल बघा, अळूवड्या आपल्या एकदम छान अशा कट करून झालेल्या आहेत. कोणाला कोणती रोलची पद्धत सोपी वाटली की ही पद्धत तुमच्यासाठी सोपी आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता बघा तुम्हाला दाखवते सगळ्या अळूवड्या कशा कट करून झालेल्या आहेत व्यवस्थित अशा. आणि ह्या आत्ता अशा दिसत आहेत, नंतर तळल्यानंतर पण तुम्हाला त्यांचा लुक दिसेल कसा बनतो ते. तर तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा तळून घेऊ शकता किंवा थोड्या तेलामध्ये फ्राय करून घेतलात तरीसुद्धा चालेल. तर मी तेलामध्ये तळून घेते. तर बघा मस्तपैकी आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. जशी भाकरवडी बनते ना लेयर सुटलेली, तशीच अळूवडी बनते सेम. तर नक्की ट्राय करून बघा बरं काय. तर आता आपण ह्या अळूवड्या तळून घेणार आहोत. जेवढ्या एका वेळेस मावतील तेवढ्याच अळूवड्या त्याच्यामध्ये टाका, कारण तेलाचं टेम्परेचर थंड होऊ नये याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि तेल जास्त कडक तापलेलं नसावं हे सुद्धा लक्षात घेऊन अळूवड्या फ्राय करा तुम्ही. अगदी कुरकुरीत होईपर्यंत अळूवड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर बघा मस्तपैकी आता आपल्या अळूवड्या खूप फ्राय करायचं चालू आहे. तर बघा मस्त लेयर सुटलेले आहेत अळूवड्यांना. तुम्हाला बघा मस्तपैकी अळूवड्यांना लेयर सुटलेले आहेत. अगदी एक ना एक जे त्याची लेयर आहे ती सुट्टी झालेली आहे. एकदम छान बनतात आणि खाताना ते एकदम कुरकुरीत आणि लिंबाच्या टेस्टच्या अळूवड्या नक्कीच तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला खरंच खूप आवडतील. तर नक्की ट्राय करा बरं काय. तर बघा अळूवड्या आपल्या फ्राय करून झाल्या. मी सगळ्या अळूवड्या फ्राय करते, नंतर तुम्हाला दाखवते कशा बनल्यात त्या. तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्हाला दिसत असतील. आत्ता तुम्हाला त्याच्यामध्ये तेल दिसते, पण टिश्यू पेपरवर काढून ठेवायच्या नंतर अजिबात तेल दिसत नाही. चला पटापट चॅनलला सबस्क्राईब करा.